वहिनी जरा बोलायचं होतं. बसा की. काय काय कशाबद्दल मीटिंग आहे? कुहूच्या लग्नाचं काही ठरवायचंय का? नाही नाही जरा वेगळंच बोलायचंय काहीतरी. काय झालं? तुम्ही एवढे आणि गंभीर का आहात ग? हा काय झालंय? नाही म्हणजे असं काही प्रलय वगैरे आलेला नाहीये पण पण काय? हा म्हणजे आता ह्याला प्रलय म्हणायचं का आपली एक छोटीशी लाट हे तर तुम्हीच ठरवा ना. अहो पण नीट काय ते सांगा ना, काय झालंय स्पष्ट बोला ना, सांगा होते. वहिनी हा आपला घना परत अमेरिकेला जायचा विचार करतोय म्हणे. हा म्हणजे त्यांनी यावेळी अप्लाय पण केलंय कुठेतरी आणि मुख्य म्हणजे त्यांनी राधाला हे सांगितलेलं नाहीये. अरे देवा. आता हो काय आता जे होईल ते पाहत राहायचं. अहो असं काय म्हणताय? असं नुसतं बघत राहायचं आपण? मला नाही जमणार. वल्लभ ठीक आहे, मला सांगा हे तुम्हाला कळलं कसं? माऊनी ऐकलं आणि मी पण. माईंना सांगूया ना आपण, त्या नक्की काहीतरी मार्ग काढतील. माई आता फारच कूल झाल्या. नाही मला नाही पटत. माईच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी प्लॅन असणारच. अरे नाही मला काय वाटतं माहितीये ना की आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. म्हणजे काय आपण त्याची वाट अडवूया. आपण जाऊनच द्यायचं नाही, बघूया ना कसा जातो तो. नाही तर काय आता, त्याला म्हणा पुरे झालं आता. किती दिवस तेच एक मिनिट मला वाटतं की मी या विषयावर यापूर्वी फारसं काही बोललेलो नाहीये. आता बोलतो. अमेरिकेला जाण्याचा निर्णय हा घनाचा वैयक्तिक निर्णय आहे. आपण त्याच्या आड येता कामा नये. अरे दादा, यापूर्वी आपण सगळ्यांनी अनेकदा त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. त्याला समजत नाही अशातला भाग नाही. हुशार मुलगा आहे तो, त्याला पटत नाही आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला अमेरिकेला जायचं आहे, जाऊ दे. परदेशी जाणाऱ्या माणसांविषयी लोकांच्या मनात अपार कौतुक असतं आणि घना तर अमेरिकेला कामासाठी जातोय ना. मग त्याच्या आड आपण कसं यायचं? नाही यायचं. मला वाटतं या विषयावर एवढी चर्चा पुरे. महेशरावांची तब्येत पूर्वपदावर येणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो पण घनाचे असं कसं? घना दादा काय आणलेस आमच्यासाठी? माझ्यासाठी जेलीचे चॉकलेट्स आणले. घना दादा माझ्यासाठी लोणावळ्यावरनं चिक्की आणलीस का? अरे मी तिकडे कामासाठी गेलो होतो ना. पण आम्ही तुला सांगितलेलं ना. पण तू कामासाठी गेला होता. बघ ना. हो पण फुटबॉल जेव्हा गाडी थांबून चिक्की घ्यायला किती वेळ लागतो ना? 5 मिनिटं. ए तू काय का दोन्ही बाजूनी बोलतेस? बरोबर आहे तिचं. 5 मिनिटं लागतात चिक्की घ्यायला, तरी पण नाही आणलीस तू चिक्की. बर माझं चुकलं. आय एम सॉरी. मी नेक्स्ट टाइम आणीन. चालेल. सॉरी. ठीक आहे. मग ती आणलेली चिकी कुहूला देऊ का? नको. डॅन चिक्की वाव. डॅन वाटून खा रे. हो चल.
कुठे गेला होतास घना? काय रे, तू अजून जागा? हा हा हो. या सगळ्या सवयी बदलायला लागल्या ना हळूहळू. परवा चहा घेतलास तू तर जागत बसलायस. तू खर तर अर्ली टू बेड पंथातलायस ना? पण आता मला माझा पंथ बदलावासा वाटतोय. का रे? आहे असं कोणीतरी की जिच्यासाठी मला बदलावंसं वाटतंय. वाह, कोणासाठी? तू. ए अबीर बाबा, तू फार फ्लर्ट करतोस बाबा. अगं चांगलं असतं फ्लर्ट करणं. नाही, मी फ्लर्ट आहेच, पण फ्लर्ट केल्याने ना आपण हेल्दी राहतो मनाने. व्हॉट एव्हर. मी अजिबात त्या मूडमध्ये नाही येत. मला आवडत नाही असं काही. अगं काय नाही, मगाशी महेशला जरा थाप लागली होती. म्हटलं त्याला काही लागेल तर म्हटलं त्याच्यासोबत थांबावा म्हणून थांबलोय. एनी प्रॉब्लेम? नाही, तू नको जागू. मी जागी आहे. तू झोप जा, खरंच झोप. इट्स ओके, मी जागतो, तू जा झोप. अरे खरंच अबीर, तू जा. मी जागते. तू ऑलरेडी खूप केलंयस माझ्या पप्पांसाठी. प्लीज. अगं ऐक ऐक, मी जागी आहे. काही लागलं तर उठवेन तू. खरंच झोप जा, खरंच. ओके, गुड नाईट. हा, गुड नाईट. घना, अरे असं का वागतोस तू? किती छान चाललंय तुमच्या दोघांचं. तुमचा संसार बघून माझी तर खात्री पटली होती. तुझ्या डोक्यातनं आता गेलं सगळं म्हणून परत परत असं का करतोस तू? बघा ना, याला तर आता कशाचं काहीच वाटेन असं झालेलं आहे. म्हणजे इथे कोणाला काही झालं तरी चालेल, ह्याच्या मनात एकच विचार, अमेरिका आणि अमेरिका. घना, तुझी आई हे सगळं तुला त्रास देण्यासाठी नाही बोलत. तिला तुझी काळजी वाटते. तिला तुला एका जागी जखडून ठेवायचं नाहीये. मला सांग, तू अमेरिकेला जाण्यासाठी पुण्याला इंटरव्ह्यू द्यायला गेला होतास ना? हो. तुला आम्हाला सांगावंसं नाही वाटलं? अरे आमचं एक वेळ सोड, राधाचा पण विचार करावा असं वाटलं नाही तुला? अरे तिच्या पप्पांची तब्येत एवढी बिघडली आहे, तुम्ही इथे आहात तरी केवढी तारांबळ उडते तिची. तुम्ही तिथे उद्या गेलात आणि देव न करो त्यांना काही झालं तर काय करणार आहात तुम्ही? असं असेल तर मग राधा थांबेल ना इकडे. कसा बोलतोय हा? याला पण माहितीये ना राधा इथे कशी थांबेल. ती जाणारच ना त्याच्या मागोमाग तिच्या मनाविरुद्ध. घना, अरे अरे माणसांची काही किंमतच उरली नाही तुला. तू असा नव्हतास घना. अरे अरे तुला कळतंय का तू काय करतोयस ते? अरे तुझ्या एकट्याच्या आनंदासाठी तू इतक्या सगळ्यांना का दुखावतोयस? हा असं का वागतोय माहिती? आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं ना त्याला, म्हणून आता प्रेमाची किंमत उरली नाहीये. हा, आयुष्यात
कधीच काही गमावलं नाहीस तू. जेव्हा एखादा जवळचा माणूस तू. मी नाही जाणार आहे अमेरिकेला. मी नाही जाणार आहे अमेरिकेला. म्हणजे आता या जॉब साठी नाही जाणार आहे, कारण मी सिलेक्टच नाही झालोय. तू आता इंटरव्ह्यूला जाणं थांबव. हा वेडेपणा बंद कर. बाबा, हा वेडेपणा नाहीये. प्लीज, मी हात जोडून सांगतो तुम्हाला दोघांना, ह्याला वेडेपणा म्हणू नका. हे माझं ड्रीम आहे बाबा, ही माझी पॅशन आहे. आणि एखाद्याचं लग्न झालं म्हणून त्याचं ड्रीम, त्याचा वेडेपणा नाही होत ना बाबा. आणि या जॉबचं म्हणाल तर आयडी हा जॉबच वेगळा होता. म्हणजे फक्त 1 वर्षाचं प्लेसमेंट होतं. आणि मला असं वाटलं की एक नवीन अनुभव मिळेल, एक नवीन देश बघायला मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल, म्हणून मी या जॉबचं म्हटलं. बाकी काहीच नाहीये या जॉबचं अट्रॅक्शन आता. ठीक आहे, मोठा झालायस तू आता. तुझी जबाबदारी तुला कळते. बघ आता काय करायचं ते. पण एक नक्की, यापुढे या विषयावर मी तुझ्याशी एक अक्षरही बोलणार नाही. आयडी ही नेहमी असं करते, असं काहीतरी इमोशनल बोलते आणि निघून जाते. आणि मला त्रास होतो त्याचा, तिला माहितीये. ती गेली कारण तिला त्रास झाला. आम्हाला त्रास होतो कारण तू आमच्यापासून काहीतरी लपून ठेवतोस. पूर्वी तू असं नव्हतास. सांगायचंच की अमुक ठिकाणी एक ओपनिंग आहे, इंटरव्ह्यू आहे. गना, तू बेशक अमेरिकेला जा, कुठेही जा, अगदी अंटार्क्टिकावर जरी गेलास ना तरी आम्हाला एवढा त्रास होणार नाही जेवढा तो आमच्यापासून काहीतरी लपवल्यामुळे होईल, काहीतरी खोटं बोलल्यामुळे होईल. हे आपल्या घरातले संस्कार नाही आहेत. खोटं बोलणं, लपवालपवी करणं. तुझी आई तुझ्याशी आत्ता असं वागली कारण ती खूप खोलवर दुखावली गेली आहे. म्हणजे बघा पप्पा, लेखकाची लहानपणी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा केवळ त्याला शाळा बदलायची नाही असा हट्ट त्यांनी केल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी केवढी मोठी ऍडजस्टमेंट केली आणि काही तक्रार न करता. पण त्याला पुढचा पार्ट आहे ना तो फार इंटरेस्टिंग आहे. त्यात लेखक असं म्हणतो की त्याची जी धाकटी भावंड होती 2, त्याच्यापेक्षा 3 आणि 5 वर्षांनी लहान, त्यांना आई वडिलांनी कसं समजवलं असेल की आर्थिक परिस्थिती बरी नाहीये जेणेकरून ती मुलं नाटक करायला तयार झाली असेल. फार फार सुंदर लिहिलं ते. दे मला वाचेन मी. हो बाबा, आता मी एक काम करणार आहे. इथे ना बेडच्या शेजारी एक असं या बाजूला आपण शेल्फ करून घेऊ आणि एक लॅम्प ठेवू तिकडे बाजूला. म्हणजे तुम्ही असा हात लांब केलात ना की तुम्हाला हवं ते पुस्तक तुम्हाला वाचायला घेता येईल लगेच. मी एक काम करते, उद्या कार्पेंटरला आणि इलेक्ट्रिशियनला बोलवून ते करून टाकते काम पटकन. जाऊ दे, तू नको त्या फंदात पडू. अबीरला सांगतो मी काय काय म्हणून तू करशील का. तू आपलं एक काम कर, तुझ्या संसारामध्ये लक्ष दे. तिथे जा, तू लवकर जा घरी आता. आणि मलाही आता बरं वाटायला लागलंय. पप्पा, आजकाल मी आले ना की मला हाकलायच्या मागे असता तुम्ही. कसं आहे ना बेटा, लग्न झालेली मुलगी ही तिच्या संसारामध्ये, सासरच्या मंडळीमध्ये जास्त रमायला हवी. लग्न म्हणजे काही चिकणमातीचा गोळा नाही की त्याचा आपला हवा तो आकार एकदा त्याला दिला, मग नाही आवडला तर मोडला, पुन्हा दिला. असं नाही होत. असं काय बोलताय पप्पा अचानक. काय राधा, आजारी माणूस असा अंथरुणावर पडलेला असला ना की मग म्हणजे आजार कसलाही असो, साधी सर्दी खोकला असो किंवा अगदी हार्ट अटॅक असो, पण असा पडलेला असला की त्याला जाणवतं आयुष्य किती क्षणभंगूर आहे.
हे सगळे रुसवे फुगवे कसे व्यर्थ आहेत हे सगळं सोडून द्यायला हवं. तू आणि घना आयुष्य फार लाईटली घेता आहात. मला असं वाटतं की नाही, तुम्ही आयुष्य सिरियसली घ्यायला हवं. नव्हे तुम्हाला ते घ्यायला लागणार आहे. असं उगाच वाटतंय तुम्हाला. आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. व्यवस्थित चाललंय. कुठे आहेत, कुठे जावई बापू? तो पुण्याला गेलाय. काहीतरी काम आहे महत्वाचं. आत्ता कोण आला एवढ्या उशिरा? मी आले, बघून आले. खा तोपर्यंत. हाय. कशी आहे पप्पांची तब्येत? बरी. मी भेटू शकतो त्यांना? तुला हवा असेल तर भेटू शकतोस, पण आत्ताच झोपलेत. असं का वागतेस तू? कसं असं कसं? नाही, काही नाही. मी डायरेक्ट आलायस का पुण्याहून? नाही. थकल्यासारखं दिसतोयस का? नाही, मी घरी गेलो, बॅग टाकली, आई बाबांना चेहरा दाखवला आणि आलो. जेवणार आहेस का? नाही, मी खाल्लंय वाटेत. घरी तयार आहे सगळं. हवं असेल तर. नो थँक्स. नक्की? या. देऊ, काय झालंय? काय चाललंय डोक्यात? घना म्हणाला ना की त्याचं सिलेक्शन झालं नाही म्हणून. तुझ्या हातात पोथी आहे, पण लक्ष पोथीत दिसत नाहीये. कशातच लक्ष लागत नाहीये. घनाला पूर्णपणे ओळखते मी. तो सांगत एक होता, पण त्याचे डोळे वेगळंच बोलत होते. म्हणजे काय ते नाही माहिती मला. पण तो जरी म्हणत असला की त्याचं सिलेक्शन झालेलं नाहीये, तरी तसं नसावं. काहीतरी वेगळंय. अमेरिका काही त्याच्या डोक्यातनं गेलेली नाहीच आहे. आता फक्त आपल्या शब्दाला शब्द लागून वाद वाढायला नको म्हणून तो असं बोललाय. हे बघ, त्याचं सिलेक्शन झालं असतं तरी तो जाणार होता वर्ष 6 महिन्यासाठीच. म्हणजे आता अमेरिकेत सेटल व्हायचं त्याच्या डोक्यातलं खूळ गेलेलं दिसतंय. आता गेला तरी वर्ष 6 महिन्यासाठीच जाईल. शिवाय ग्रीन कार्ड मिळणं खूप सोपी गोष्ट नाहीये. माझी समजूत नका काढू. मी माझ्या मनाची तयारी करतेय. वेळ लागेल थोडा, पण होईल. जमेल मला. जमवायलाच हवं. आता आपण त्याला मोकळं सोडायला हवं. किती दिवस त्याच्या पायात अशा बेड्या अडकवून ठेवणार?
अशाने तो खोटं बोलायला लागला, आपल्याला टाळायला लागला. नाही हो, असं होता कामा नये. आपल्याशी बोलताना जर माझ्या गणाला नजर चुकवावी लागली, मान खाली घालावी लागली, तर त्याच्या इतकं वाईट दुसरं काही नाही. आणि ते मी कधीच सहन नाही करू शकणार. जाऊ दे त्याला. वर्षभरासाठी का, कायमचं जायचं असेल ना, तरी जाऊ दे त्याला अमेरिकेला. मी आता नाही अडवणार. देव देव हे देव सोड.